या जगात सगळ्यात सोपं काम कुठलं असेल तर ते आहे पैसा कमवणं। हे वाक्य ऐकून तुमच्यापैकी अनेकांना वाटत असेल की मी वेडा आहे, मी काहीतरी फेकतोय, पण मी माझ्या वाक्यावर एकदम ठाम आहे। पैसा कमवणं सोपं आहे जर, आणि हा जर खूप महत्वाचा आहे, जर तुम्हाला माहिती असेल की यशस्वी व्यवसाय कसा उभा करायचा। नमस्कार मित्रांनो, हर घर उद्योजक घर घर उद्योजक या आपल्या मिशनच्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला कोणती बिझनेस आयडिया देणार नाहीये। थांबा, व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण आज मी तुम्हाला आयडियापेक्षा जास्त मौल्यवान गोष्ट देणार आहे। मी तुम्हाला एक असा ब्लूप्रिंट देणार आहे, एक असा पाया देणार आहे ज्यावर तुम्ही 21 मजली नाही तर किती मोठी इमारत उभी करू शकाल। तुम्हाला माहिती आहे का, जगातले 90% नवीन व्यवसाय पहिल्या 5 वर्षात बंद पडतात का? कारण त्यांच्याकडे चांगली आयडिया नव्हती? नाही, कारण त्यांच्याकडे पैसा नव्हता, अजिबात नाही। ते अयशस्वी होतात कारण त्यांची मानसिकता म्हणजेच माइंडसेट चुकीचा होता। यशस्वी उद्योजकाची मानसिकता काय असते? नोकरी शोधणारा नाही, प्रॉब्लेम शोधणारा बना। अयशस्वी माणूस नोकरी शोधतो, यशस्वी उद्योजक प्रॉब्लेम शोधतो। ज्या दिवशी तुम्ही लोकांच्या आयुष्यातला एखादा छोटा का होईना प्रॉब्लेम जर शोधला आणि तो सोडवण्यासाठी पुढे आले, त्या दिवशी तुमचा व्यवसायाचा जन्म होईल। परफेक्ट प्लॅनची अजिबात वाट बघू नका। अनेक लोक एकदम परफेक्ट प्लॅन बनवण्याच्या नादात कधीच सुरुवात करत नाही। लक्षात ठेवा, सुरुवात करणं हे परफेक्ट प्लॅन बनवण्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे। अपयशाला अजिबात घाबरू नका, अपयशाकडून शिका। प्रत्येक अयशस्वी प्रयत्न हा धडा असतो। जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं सोडत नाही तोपर्यंत तुम्ही हारत नाही। सायकल शिकताना आपण 100 वेळा पडतो पण उठतोच ना, व्यवसायात का नाही? चला आता बोलूया ऍक्शन बद्दल। कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी फक्त 3 टप्पे पार करणं खूप महत्वाचं असतं। पहिली स्टेप, आयडिया नाही, प्रॉब्लेम तपासा। तुमच्या डोक्यात जी आयडिया आहे तिला बाजूला ठेवा। आधी कमीत कमी 20 लोकांना भेटा, त्यांना त्या क्षेत्रातील समस्यांबद्दल विचारा। उदाहरणार्थ, तुम्हाला कपड्याचा व्यवसाय करायचा असेल तर लोकांना विचारा, तुम्हाला कपडे खरेदी करताना काय त्रास होतो? त्यांची उत्तरे ऐका। जर तुमची आयडिया त्यांच्या समस्यावर उत्तर असेल तरच ती योग्य आहे। स्टेप नंबर 2, एका पानाचा बिझनेस प्लॅन। 100 पानांची फाईल बनवण्याची काहीच गरज नसते। फक्त एका पानावर 4 प्रश्नांची उत्तरे लिहा। पहिला, मी कोणता प्रॉब्लेम सोडवणार आहे? दुसरा, माझा ग्राहक कोण आहे? तिसरा, मी पैसे कसे कमावणार आहे? आणि चौथा, बाकीच्यांपेक्षा मी वेगळं काय करणार आहे? बस, तुमचा प्लॅन तयार। स्टेप नंबर 3, छोटा प्रयोग करा। मोठं दुकान किंवा ऑफिस टाकण्याची अजिबात घाई करू नका। घरातून सुरुवात करा। वेबसाईट बनवण्याऐवजी आधी फक्त इंस्टाग्राम पेज किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरून सुरुवात करा। कमीत कमी पैशात तुमच्या पहिल्या 5 ग्राहकांना तुमची सेवा आणि तुमचं प्रोडक्ट कसे विकू शकतात ते तुमच्या कौशल्यातून करून दाखवा। यातून तुम्हाला आत्मविश्वासही मिळणार आहे, अनेक गोष्टी शिकायलाही मिळतील। आता येतो सगळ्यात मोठा प्रश्न, पैसा। लक्षात ठेवा, व्यवसायाला पैशाची गरज नाही, ग्राहकांची गरज असते। पहिला आणि सर्वोत्तम मार्ग म्हणजे बूटस्ट्रॅपिंग, म्हणजे स्वतःच्या बचतीतून कमीत कमी खर्चात व्यवसाय सुरू करणे। वर सांगितलेला छोटा प्रयोग यासाठी आहे। दुसरा मार्ग आहे सरकारी योजना। तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या प्लॅन नुसार मुद्रा योजना किंवा स्टार्टअप इंडिया योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकतात। तिसरा पर्याय आहे ग्राहक। तुमच्या पहिल्या 5 ग्राहकांकडून ऍडव्हान्स घ्या। जेव्हा तुमच्याकडे ग्राहक पैसे द्यायला तयार असतो तेव्हा तुम्हाला बाहेरून पैसा घेण्याची अजिबात गरज भासत नाही। आधी गुंतवणूकदार नाही, आधी ग्राहक शोधा। आणि आता व्यवसायाला मोठं करण्याचं रहस्य, यशस्वी व्यवसाय जाहिरातीवर नाही तर समाधानी ग्राहकांवर मोठा होत असतो। तुमच्या पहिल्या 10 ग्राहकांना इतकी अप्रतिम आणि अनपेक्षित सेवा द्या की ते स्वतःहून लोकांना तुमच्याबद्दल सांगतील। तेच तुमचे ब्रँड अँबॅसिडर बनतील। तर मित्रांनो, हा होता कोणत्याही यशस्वी व्यवसायाचा पाया, ही होती मानसिकता, आणि हा होता ऍक्शन प्लॅन, आणि हे होतं पैशाचं गणित। आणि हाच तो ब्लूप्रिंट आहे जो आपण आपल्या पुढच्या प्रत्येक बिझनेस आयडियासाठी वापरणार आहोत। ही फक्त सुरुवात आहे, हा फक्त ट्रेलर होता। पुढच्या व्हिडिओ पासून आपण आपले 21 दिवस 21 बिझनेस आयडिया सिरीजची पहिली धमाकेदार आयडिया बघणार आहोत। मग तयार आहात ना? तर या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या निलेश जाधव मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्राला शेअर करा।
जो व्यावसायिक बनण्यासाठी फक्त कारण देतोय. कारण आता मिशन एकच आहे, काय? हर घर उद्योजक. बोला तुम्ही, घर घर उद्योजक. आणि तुम्हाला एक मोठा व्यावसायिक बनायचा असेल तर कमेंट मध्ये लिहा हॅशटॅग हर घर उद्योजक.